अनामिक रहस्य भाग 11. अनामिक रहस्य हे कथानक पूर्णतः काल्पनिक असून याचा कुठल्याही व्यक्तिविशेषशी संबंध नाही. अनामिक रहस्य भाग 11. आता इन्स्पेक्टर मानेंची खात्री झाली. हा मर्डरच आहे. अंजलीच्या बाबांना तर अंजलीचा मर्डर झालाय असंच वाटत होतं. अंजली गेल्यानंतर अजिंक्य गायबच झाला होता. प्रदीपने स्वतःला कोंडून घेतलं होतं. अजूनही मनीषा प्रदीपकडे स्वयंपाक करायला जात होती. प्रदीपला दिलासा देत होती. सगळं काही शांत होतं, पण काहीतरी अघटित घडतंय हे मात्र दृष्टीस येत नव्हतं. मानेसाहेबांची झोप उडाली होती. आपल्या चुकीच्या तपासामुळे एक खुनी राजरोस बाहेर फिरत होता आणि अंजलीला आपला जीव गमवावा लागला होता. इन्स्पेक्टर मानेंनी अजिंक्यची चौकशी केली. कळालं तो गावी गेला होता. स्वतःला दोष देत होता. कामावरूनही सुट्टी घेतली होती. त्यांनी अजिंक्यचे फोन रेकॉर्ड चेक केले. अंजलीला तिच्या लग्नानंतर 1-2 फोनच त्याने केले होते. प्रदीपचेच रेकॉर्ड चेक केले. अंजली व्यतिरिक्त तो फक्त डॉक्टर गोरेंबरोबर कनेक्टेड होता, पण प्रदीपला अरेस्ट केल्यामुळे मोबाईल त्याच्याजवळ नव्हताच. मनीषाचे फोन रेकॉर्ड चेक केले. तिचेही अंजलीबरोबर ती ऑफिसला जात होती तोपर्यंतचाच रेकॉर्ड होता. अंजलीचे फोन रेकॉर्ड चेक झाले, पण प्रत्येक फोन वेगवेगळ्या अननोन नंबरवरून येत होते. अगदी ती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती तेव्हासुद्धा. म्हणजे ही जी कोणी व्यक्ती होती तीच किंवा तिनेच अंजलीचा खून केला हे स्पष्ट होतं, पण कोण सगळे नंबर अस्तित्वात नव्हते. आता ज्या नंबरहून फोन आले ते सिम कार्ड कुठल्या दुकानातून घेतले त्याचा शोध सुरू झाला. 1-2 नंबरचे सिम घेणारी व्यक्ती वेगवेगळी होती आणि वेषांतर करून आली होती असं कळालं. आता मात्र डोकं फुटायची वेळ आली होती. मानेसाहेबांना काही सुचेना. त्यांनी चहा घेण्यासाठी जीप उभी केली आणि मोरे आणि ते जवळच्या हॉटेलमध्ये गेले. त्यांनी चहा घेता घेता बाहेर बघितलं तर डॉक्टर गोरे आणि कार्तिक, मनीषाचा नवरा, दोघेही एकमेकांशी जोरजोरात भांडणाच्या आविर्भावात काहीतरी बोलत होते. इन्स्पेक्टर मानेंना लक्षात आलं, अंजलीची ट्रीटमेंट करण्यासाठी कार्तिकनेच प्रदीपला डॉक्टर गोरेंची ॲड दाखवली होती आणि आज ज्या पद्धतीने ते भांडत होते म्हणजे ते एकमेकांना चांगलेच ओळखत होते. बापरे, कार्तिक आपल्या दृष्टिक्षेपात कसा काय आला नाही बरं? त्यांनी त्या दोघांचा आवाज ऐकायचा खूप प्रयत्न केला, पण ते लांब होते. रस्त्यावर रहदारीमुळे त्यांना आवाज येत नव्हता. त्यांनी प्रदीपकडून कार्तिकचा नंबर घेतला आणि कार्तिकला फोन लावला. हॅलो हॅलो मिस्टर कार्तिक, आपण कुठे आहात? मला जरा अंजलीच्या केस संदर्भात बोलायचं होतं. इन्स्पेक्टर, मी ड्युटीवर आहे आणि अंजलीच्या केसशी माझा काहीही संबंध नाही. अहो, पण अंजलीला डॉक्टर गोरेंची ट्रीटमेंट घे असं तुम्हीच सुचवलं होतं ना? मी कशाला सुचवेल? मी त्या डॉक्टर गोरेंना ओळखतसुद्धा नाही. अंजली मनीषाची मैत्रीण. माझा काय संबंध? तुम्ही प्लीज परत फोन करून मला त्रास देऊ नका. तुम्ही खरंच डॉक्टर गोरेंना ओळखत नाही? असं फोनवर बोलत बोलत इन्स्पेक्टर माने कार्तिकजवळ आले. कार्तिकने इन्स्पेक्टर साहेबांना पाहिलं आणि घाबरल्यासारखाच झाला, पण सावरून बोलला, इन्स्पेक्टर तुम्ही इथे? हो. आणि हे कोण? डॉक्टर गोरेंकडे बोट दाखवून त्यांनी विचारलं. मला काय माहीत हे कोण आहेत ते? मी तुम्हा दोघांना बोलताना पाहिलंय आणि तरीही खोटं बोलत आहात तुम्ही मिस्टर कार्तिक. अहो, त्यांच्या गाडीची आणि माझ्या गाडीची टक्कर झाली म्हणून भांडत होतो आम्ही. इन्स्पेक्टरांनी पाहिलं, गाडीला कुठे टोचा तर पडला नाही. ओके, परत लवकरच असं भेटू असं म्हणून ते जीपकडे वळाले. पण गोरे आणि कार्तिक एकमेकांकडे चोरट्या नजरेने पाहून हसत होते हे मानेसाहेबांच्या नजरेतून सुटलं नाही. ते चौकीवर आले आणि त्यांना आठवलं
आपण हॉस्पिटलमध्ये अंजलीला भेटायला गेलो तेव्हा डॉक्टरच्या केबिनमध्ये पाठमोरी साईड फेसिंग ओळखीची वाटणारी व्यक्ती कार्तिकच होता तो. पण आपण केबिनमध्ये आत गेलो तेव्हा फक्त डॉक्टरच होते. मग कार्तिक कुठे गेला होता? तो पळून का गेला? त्याचा हॉस्पिटलशी काय संबंध? त्यांनी आता कार्तिकचे फोन रेकॉर्ड चेक केले. त्याचे फोन प्रदीपला होत होते आणि डॉक्टर गोरेंनाही. म्हणजे खरा सूत्रधार कार्तिक होता. तर प्रदीपला पोलीस स्टेशनला बोलावलं तर त्यानेही सांगितलं एक मित्र म्हणून तो चौकशी करायचा, अंजलीची अपडेट विचारायचा. कार्तिक आणि डॉक्टर गोरेंची ओळख होती ते मला माहीत नाही, पण माझ्या मते ओळख नसावी. कशावरून ओळख नसावी असं तुम्हाला वाटतं प्रदीप? कारण ॲड पाहून त्याने मला सुचवलं. त्या दिवशी पेपर आधी आणि नंतरही गोरेंची ॲड पेपरला कधीच आली नव्हती. मग त्याच दिवशी कशी काय आली? त्यांनी ॲड एजन्सीमध्ये फोन करून विचारलं तर कळालं ही ॲड कार्तिकनेच प्रदीप पेपरमध्ये दिली होती. बापरे, मानावं लागेल कार्तिकला. काय गेम खेळतो हा माणूस. आता इन्स्पेक्टर मानेंनी डॉक्टर गोरे, हॉस्पिटलमधले डॉक्टर मनोहर, डॉक्टर तोरडमल, कार्तिक आणि मनीषा यांना पोलीस चौकीत बोलावलं. मनीषाला कळेना आता परत आपल्याला पोलीस चौकीत का बोलावलं असेल. बोला गोरे, तुमची आणि कार्तिकची कधीपासून ओळख आहे? नाही साहेब, मी नाही ओळखत. कालच तुम्हाला सांगितलं ना तसं. आता आमची फसवणूक पुरे झाली डॉक्टर. खूप आंधळी कोशिंबीर खेळलात आमच्याबरोबर. आता बास. आणि डॉक्टर गोरेंनी खाली मान घातली. बोला, कधीपासूनची ओळख आहे कार्तिकशी? अंजलीला पहिला वेडाचा झटका आला त्याच्या आधीपासून. म्हणजे किती दिवस आधी? आणि ओळख व्हायचं कारण? तेच आले होते माझ्याकडे अंजलीच्या संदर्भात बोलायला. काय बोलायला? मानेंनी आवाज चढवला. बोला पटापट, नाहीतर. सांगतो साहेब. अंजलीला शॉक ट्रीटमेंट द्यायची, तिला वेडं करायचं म्हणून. का? कशासाठी? मला माहीत नाही. तुम्ही विचारलं नाही? ते म्हणाले तुम्ही पैसे मागा. किती घेणार? आणि मी मागितले त्याच्यापेक्षा जास्त दिले, तोंड बंद ठेवण्यासाठी. कार्तिक अंजलीला वेड का करणार होता? त्यात त्याचा काय फायदा होता? साहेब, त्यांना मी विचारलं तर तुम्ही तुमचं काम करा असं ते म्हणाले. मग कसं केलं तुम्ही तिला वेडं? निनावी फोन करून. कोण करायचं फोन? आणि धमक्या कोण द्यायचं? कार्तिक द्यायचा धमक्या. घाणेरडं बोलायचा. मुलाला किडनॅप करीन, तुझ्या नवऱ्याला मारून टाकीन असं बोलायचा. कोणाच्या फोनवरून? माहीत नाही, पण माझ्याकडे बसूनच फोन करायचा. बरं मग? अंजली नंतर खूप अस्वस्थ राहू लागली. तेव्हा कार्तिक तिला घेऊन माझ्या दवाखान्यात आला. मीच तिला गोळ्या दिल्या. मग ट्रेस कमी झाला अंजलीचा? नाही. कार्तिकने तिला पॅनिक अटॅक वाढण्याच्या गोळ्या दिल्या. त्याच द्यायला सांगितल्या. असे 3 डोस 4-4 तासांनी घ्यायला सांगितले. त्याच्यामुळे ती जास्तच हायपर पॅनिक अटॅक आला. त्याच्या आदल्या दिवशी माझी ॲड कार्तिकनेच वर्तमानपत्रात टाकली. बोला डॉक्टर, मी ऐकतोय. ती ॲड दाखवून प्रदीपने अंजलीला माझीच ट्रीटमेंट घ्यावी असं सांगितलं. डॉक्टर, जेव्हा तुम्ही डिग्री घेता तेव्हा मी निरपेक्ष मानवसेवा करीन, पेशंटला बरं करण्याची शपथ घेता. पण तुम्ही अंजलीच्या खुनात सामील झालात, नव्हे तिचा खून केलात. पुढे बोला. अंजलीला ट्रेसची औषधं द्यायला सुरुवात केली. तिला झोपेचे ओव्हरडोस द्यायला लागलो. पण काय? पण अजिंक्य आला आणि सगळा डाव फसला. तो कसा काय? तो एम.फार्म शिकलेला. त्याला कळालं गोळ्या चुकीच्या आहेत. त्यांनी मेडिकलमध्ये मेडिसिनची खात्री केली. गोळ्या चुकीच्या आहेत हे कळाल्यावर त्यांनी डॉक्टर तोरडमलांची ट्रीटमेंट गुपचूप चालू ठेवली. बरं, मग पुढे काय झालं?
अंजली बरी होऊ लागली, पण माझी इंजेक्शन चालू होती म्हणून ती पूर्ण बरी होत नव्हती. मग प्रदीपने तुमची ट्रीटमेंट बंद का नाही केली? कारण त्याला अजिंक्यवर विश्वासच नव्हता, म्हणून माझी ट्रीटमेंट चालूच ठेवली. बरं, पुढे? काही दिवसांनी अंजलीचे बाबा आणि अजिंक्य गावी गेले, पण रमा आमच्या मार्गातली बाधा होती. पण एक दिवस तिच्या मुलाला बरं नव्हतं म्हणून तिने सुट्टी घेतली आणि आम्ही अंजलीला ओव्हरडोस दिला, शॉक ट्रीटमेंट दिली आणि तिला खूप हायपर पॅनिक अटॅक आला. रमा परत आली तोपर्यंत आमचं काम झालं होतं. अंजली ओरडत होती. अंजलीचा खून कोणी केला आणि का, हे पाहण्यासाठी, ऐकण्यासाठी पुढील भाग नक्की पहा. ह्या कथानकाचे 10ही भागांची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. नक्की ऐका. अनामिक रहस्य आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.